कामना, स्पृहा, ममता आणि अहंतेपासून रहित झाल्यास त्याची कोणती स्थिती होते याचे वर्णन पुढील श्लोकात करून या विषयाचा उपसंहार करतात. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. अन्वय. पार्थ एषा ब्राह्मी स्थितिः एनां प्राप्य न विमुह्यति अस्याम अंतकाले अपि स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम रुच्छति. अर्थ. हे पृथानंदन, ही माझी स्थिती आहे. ही प्राप्त झाल्यावर कधी कोणी मोहित होत नाही. या स्थितीत जर अंतकाळीही स्थित झाले तरी निर्वाण नाम शांत ब्रह्माची प्राप्ती होते. व्याख्या. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. ही ब्राह्मी स्थिती आहे, अर्थात ब्रह्माला प्राप्त झालेल्या मनुष्याची स्थिती आहे. अहंकार रहित झाल्याने जेव्हा व्यक्तित्व नाहीसे होते तेव्हा त्याची स्थिती आपोआप ब्रह्मरूप होते. कारण की संसाराशी संबंध जोडल्यानेच व्यक्तित्व होते. या संबंधाचा संपूर्णपणे संबंध विच्छेद केल्याने योग्याची आपली कोणती व्यक्तिगत स्थिती राहत नाही. अत्यंत जवळचा वाचक असल्याने येथे एषापद पूर्व श्लोकात आलेल्या विहाय कामान निस्पृहः निर्ममः आणि निरहंकारः पदांचा निर्देश करते. भगवंताच्या मुखाने तुझी बुद्धी जेव्हा मोहरूपी चिखलातून आणि धर्मसंकट रूपी मोहातून सुरक्षित बाहेर पडेल तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. असे वचन ऐकून अर्जुनाच्या मनात ही जिज्ञासा निर्माण झाली की ती स्थिती कोणती असते. त्यावर मग अर्जुनाने स्थितप्रज्ञाच्या संबंधात 4 प्रश्न विचारले. या 4ही प्रश्नांची उत्तरे देऊन भगवंतांनी येथे अशी स्थिती दाखविली की ती ब्रह्मस्थिती असते. तात्पर्य, ती व्यक्तिगत स्थिती नाही, अर्थात त्या स्थितीत व्यक्तित्व राहत नाही. ती नित्य योगाची प्राप्ती आहे. त्यात एकच तत्व असते. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठीच या ठिकाणी पार्थ संबोधन दिले गेले आहे. नैनां प्राप्य विमुह्यति. जोपर्यंत शरीराविषयी अहंकार असतो तोपर्यंत मोह राहण्याची शक्यता असते. परंतु जेव्हा अहंकाराचा पूर्णपणे अभाव होऊन ब्रह्मामध्ये आपल्या स्थितीचा अनुभव येतो तेव्हा व्यक्तित्व नष्ट झाल्याने पुन्हा कधीही मोह होण्याची शक्यताच राहत नाही. सत आणि असत यांना योग्य तऱ्हेने न जाणणेच मोह आहे. तात्पर्य, स्वसत असूनही असतशी आपली एकता समजणे हाच मोह आहे. जेव्हा साधक असतला योग्य प्रकाराने जाणतो तेव्हा त्याचा असतशी असलेला संबंध विच्छेद होतो आणि आपल्या सतच्या वास्तविक स्थितीचा त्याला अनुभव येतो. या स्थितीचा अनुभव झाल्यास मग कधीही मोह होत नाही. स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणम रुच्छति. हे मनुष्य शरीर केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे. म्हणून भगवान आपणाला अशी संधी देतात की अतिशय सामान्य सामान्य आणि पाप्यातला पापी मनुष्य का असेना, जर तो अंतसमयी आपल्याला परमात्म्याशी जोडून घेईल, अर्थात जडतेशी आपला संबंध विच्छेद करून घेईल, तर त्यालाही निर्वाण नाम शांत ब्रह्माची प्राप्ती होईल. तो जन्म मरणातून मुक्त होईल. हीच गोष्ट 7व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात सांगितली आहे की आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ एक भगवंतच आहेत.
असे प्रयाण काळीही मला जो जाणतो तो मला यथार्थ रूपाने जाणतो, अर्थात मला प्राप्त होतो. 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात म्हटले आहे की अंतकाळ समयी माझे स्मरण करीत जो प्राणत्याग करतो तो मलाच प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की उपरोक्त पदांतून भगवान त्या ब्राह्मी स्थितीच्या महात्म्याचे वर्णन करतात की या स्थितीत जर एखादा अंतकाळी जरी स्थित झाला तरी तो शांत ब्रह्माला प्राप्त होतो. जसे समबुद्धीच्या विषयामध्ये भगवंतांनी म्हटले होते की याचे थोडेसे देखील अनुष्ठान भयंकर भयापासून रक्षण करते, तसेच येथे म्हणतात की अंतकाळात जरी ब्राह्मी स्थिती झाली, जडतेशी संबंध विच्छेद झाला तरी निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते. या स्थितीचा अनुभव होण्यामध्ये जडतेविषयीची आसक्तीच बाधक आहे. ही आसक्ती अंतकाळात जरी एखादा नष्ट करील तरी त्याला आपल्या स्वतः सिद्ध वास्तविक स्थितीचा अनुभव होतो. येथे एक शंका येऊ शकते की जो अनुभव पूर्ण आयुष्यात आला नाही तो अंतकाळात कसा येईल. अर्थात स्वस्थ अवस्थेमध्ये तर साधकाची बुद्धी स्वस्थ असते, विचारशक्ती असते, सावधानी असते, म्हणून त्यावेळी तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. परंतु अंतकाळात प्राणत्यागाचे वेळी बुद्धी विकळ होते, सावधानी राहत नाही. अशा स्थितीत त्याला ब्राह्मी स्थितीचा अनुभव कसा होईल. याचे समाधान असे आहे की मृत्यू समयी ज्यावेळी प्राणोत्क्रमण होते तेव्हा शरीर इत्यादीपासून आपोआप संबंध विच्छेद होतो. जर त्यावेळी त्या स्वतःसिद्ध तत्वाकडे लक्ष गेले तर त्याचा अनुभव सुगमतेने होतो. कारण निर्विकल्प अवस्थेच्या प्राप्तीत तर बुद्धी, विवेक इत्यादींची आवश्यकता आहे, परंतु अवस्थातीत तत्वाच्या प्राप्तीत केवळ निश्चित ध्येयाची आवश्यकता आहे. ते लक्ष मग पूर्वीच्या अभ्यासाने हो, अथवा एखाद्या शुभ संस्काराने हो, अथवा भगवान किंवा संतांच्या अहेतुकी कृपेमुळे हो, लक्ष गेल्यास त्याची प्राप्ती सहज निश्चित होते. येथे अपि पदाचे तात्पर्य अंतकाळापूर्वी अर्थात जिवंत असतानाच स्थिती प्राप्त झाली तर तो जीवनमुक्त होतो. परंतु अंतकाळी जरी ही स्थिती प्राप्त झाली अर्थात तो निर्मम व निरहंकारी झाला तरीही मुक्त होतो. याचे तात्पर्य ही स्थिती तात्काळ होते. स्थितीसाठी अभ्यास करणे, ध्यान करणे, समाधी लावण्याची थोडीशी देखील आवश्यकता नाही. भगवंतांनी येथे कर्मयोगाच्या प्रकरणात ब्रह्मनिर्वाणम पद दिले आहे. याचे तात्पर्य जसे सांख्ययोग्याला निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते तसेच कर्मयोग्यालाही निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते. हीच गोष्ट 5व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात म्हटली आहे की सांख्ययोगी ज्या स्थानाला प्राप्त करून घेतो तेच स्थान कर्मयोग्याला देखील प्राप्त होते. विशेष संकेत जड आणि चेतन दोन पदार्थ आहेत. प्राणी मात्राचे स्वरूप चेतन आहे, परंतु त्याने जडाचा संग केलेला आहे. जडाविषयी आकर्षण होणे म्हणजेच अधोगतीकडे जाणे आणि चिन्मय तत्वाकडे आकर्षण होणे हे उत्थान करणे होय, कल्याण करणे आहे. जडाकडे आकर्षित होण्यात मोहच मुख्य कारणीभूत आहे आणि परमात्म तत्वाकडे आकर्षित होण्यात विवेकाची मुख्यता असते. समजून घेण्याच्या दृष्टीने मोह आणि विवेकाचे दोन भाग होऊ शकतात. एक अहंता ममतायुक्त मोह आणि कामनायुक्त मोह. दोन सत असतचा विवेक आणि कर्तव्य अकर्तव्याचा विवेक. प्राप्त वस्तू, शरीर इत्यादीत अहंता ममता करणे हा अहंता ममतायुक्त मोह आहे आणि अप्राप्त वस्तू, घटना, परिस्थिती इत्यादींची कामना करणे हा कामनायुक्त मोह आहे. शरीरी वेगळा आहे आणि शरीर वेगळे आहे. शरीरी सत आहे आणि शरीर असत आहे.
शरीरी चेतन आहे, शरीर जड आहे, हे योग्य रीतीने वेगवेगळे जाणणे सत असतचा विवेक आहे. आणि कर्तव्य काय आहे, अकर्तव्य काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे योग्य रीतीने जाणून घेऊन त्यानुसार कर्तव्य करणे आणि अकर्तव्याचा त्याग करणे कर्तव्य अकर्तव्याचा विवेक आहे. पहिल्या अध्यायात अर्जुनास सुद्धा 2 प्रकारचा मोह झाला होता, ज्यात सर्व प्राणी मात्र फसलेले आहेत. अहंतेला अनुसरून आम्ही दोषाला जाणणारे धर्मात्मा आहोत, आणि ममतेला अनुसरून हे कुटुंबी मृत्युमुखी पडतील, हा अहंता ममता युक्त मोह झाला. आम्हाला पाप लागू नये, नरकाला जावे लागू नये, कुलाच्या नाशाचा दोष लागू नये, मित्रद्रोहाचे पाप लागू नये, आमच्या पितरांचे पतन होऊ नये, हा कामनायुक्त मोह होय. उपरोक्त दोन्ही प्रकारच्या मोहाला दूर करण्यासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात 2 प्रकारचा विवेक सांगितला आहे. शरीरी शरीराचा सत असतचा विवेक आणि कर्तव्य अकर्तव्याचा विवेक. शरीरी शरीराचा विवेक सांगत असताना भगवंतांनी म्हटले आहे की मी, तू आणि हे राजलोक पूर्वी नव्हते असेही नाही आणि पुढे राहणार नाहीत असेही नाही. अर्थात आपण सर्व पूर्वीही होतो आणि पुढेही राहणार आहेत. तसेच ही शरीरे पूर्वीही नव्हती आणि पुढेही राहणार नाहीत, तसेच मध्यातही क्षणाक्षणाला बदलत आहेत. जसे शरीरात कौमार्य, तारुण्य आणि वृद्धावस्था ह्या अवस्था बदलतात, आणि जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, तसे जीव पूर्वीच्या शरीराला टाकून दुसरे शरीर धारण करतो. हा तर त्रिकालाबाधित नियम आहे. याविषयी चिंताशोक करण्यासारखे काय आहे? कर्तव्य अकर्तव्याचा विवेक सांगून भगवंतांनी म्हटले आहे की क्षत्रियासाठी युद्धापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. सहज प्राप्त झालेले युद्ध स्वर्गप्राप्तीचा उघडा दरवाजा आहे. तू युद्धरूप स्वधर्माचे पालन केले नाहीस तर तुला पाप लागेल. जर तू जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख यांना समान समजून युद्ध करशील तर तुला पाप लागणार नाही. तुझा तर कर्तव्य कर्म करण्यातच अधिकार आहे, फलात केव्हाही नाही. तू कर्मफलाचे कारणही होऊ नकोस आणि कर्म न करण्यातही तुझी आसक्ती नसावी. म्हणून तू कर्माच्या सिद्धी असिद्धीमध्ये सम होऊन आणि समतेत स्थित होऊन कर्म कर, कारण समताच योग आहे. जो मनुष्य समबुद्धीने युक्त होऊन कर्म करतो तो जिवंत असतानाच पाप पुण्यरहित होतो. जर तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून आणि धर्मसंकटातून सुरक्षित रीतीने बाहेर पडली तर तू योगाला प्राप्त होशील. परिशिष्ट भाव. निर्मम आणि निरहंकार झाल्यास साधकाचा असत विभागाशी संबंध विच्छेद होतो आणि सत विभागात अर्थात ब्रह्मात आपल्या स्वतः स्वाभाविक स्थितीचा अनुभव होतो, ज्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. या ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाल्यास शरीराचा कोणी मालक राहत नाही, अर्थात शरीराला मी माझे म्हणणारा कोणी राहत नाही. व्यक्तित्व समाप्त होते. तात्पर्य हे झाले की आपली स्थिती अहंकाराच्या आश्रित नाही. अहंकार समाप्त झाल्यावरही आपली स्थिती राहते, जी ब्राह्मी स्थिती म्हणविली जाते. एक वेळ या ब्राह्मी स्थितीचा नाम नित्ययोगाचा अनुभव झाल्यावर मग कधी मोह होत नाही. जर अंतकालीही मनुष्य निर्मम निरहंकार होऊन ब्राह्मी स्थितीचा अनुभव करेल तर त्याला तात्काळ ब्रह्माची प्राप्ती होते. निर्मम निरहंकार झाल्याने ब्रह्मप्राप्ती तत्वज्ञान होते. मग मनुष्य ममता रहित, कामना रहित आणि कर्तृत्व रहित होतो, कारण जीवाने अहममुळे जगताला धारण केले आहे. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते, जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत.
जर तो अहमचा त्याग करेल तर मग जगत राहणार नाही. ब्रह्मप्राप्ती झाल्यास समग्र परमात्म्याची प्राप्ती आपोआप होते. कारण समग्र परमात्मा ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. माझे काही नाही हे स्वीकार केल्याने मनुष्य निर्मम होतो. मला काही नको हे स्वीकार केल्यास मनुष्य निष्काम होतो. मला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही हे स्वीकार केल्याने मनुष्य निरहंकार होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत ह्या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीतोपनिषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग इत्यादी सर्व साधनांत विवेकांची फार आवश्यकता आहे. सांख्ययोगामध्ये या विवेकाची मुख्यता आहे आणि सांख्ययोगापासूनच भगवंतांनी आपला उपदेश देणे आरंभ केले आहे. म्हणून या अध्यायाचे नाव सांख्ययोग ठेवले गेले आहे.